भारतीय जनता पक्षाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे या अभियानात सहभागी झाल्या असून त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायणगडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतलं आणि तिथून पोंडुळ या गावी लोकांशी संवाद साधला आणि मुक्काम केला। त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातली भावना व्यक्त केली। मात्र त्यांच्या या एका विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे। मला मतदारसंघ उरलेला नाहीये असं विधान करत पंकजा मुंडे यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी एक मोठं विधानही केलंय। आता 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी मला लोकसभेला जायला आवडेल का राज्यसभेला जायला आवडेल हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झालाय असं म्हटलंय। मला कुठे जायला आवडेल यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचंय हे महत्त्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन। त्या प्रश्नाची की आपलं नाव त्यात आहे। माझ्या कोणती निवडणूक गेल्या 5 वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं, सांगा बरं। कोणती विधान परिषद आली, राज्यसभा आली, त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं। त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही। साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले, त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात। आणि आता या युतीमुळे, युती नाही, हे जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघात राहिला नाही। त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात। या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही। असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत।